शिवडी परिसरात आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। वादग्रस्त सनबर्न फेस्टिवल विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले। सनबर्न रद्द करा अशी जोरदार मागणी करत नशाविरोधी संघर्ष अभियान अंतर्गत भव्य जन आंदोलन छेडण्यात आलं। गोवा आणि पुण्यातून हद्दपार झाल्यानंतर याच सनबर्न फेस्टिवलला 19 ते 21 डिसेंबर दरम्यान मुंबईच्या शिवडीमध्ये आयोजनाची परवानगी कशी मिळाली हा प्रश्न आज आंदोलनातून थेट प्रशासनाला विचारण्यात आला। नशेचे खुले वितरण, तरुणांच्या मृत्यूच्या घटना, अश्लीलतेचे आरोप आणि शासनाच्या करचोरीचे गंभीर आरोप अशा पार्श्वभूमीवर हा फेस्टिवल महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर होऊ नये अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। या आंदोलनात तरुण वर्ग, राष्ट्रप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सनबर्न हटवा, मुंबई वाचवा, युवांना जाग करा, सनबर्नला हाकलून द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी शिवडीचा परिसर दणाणून गेला। दादर, वाशी, नेरूळ, वसई, विरार गेल्या आठवड्यापासूनच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये सनबर्न विरोधात संताप उसळतोय। प्रश्न एकच आहे, तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रशासनाची मूक संमती का? नशाविरोधी संघर्ष अभियानची ठाम मागणी आहे, सनबर्न फेस्टिवलला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून कायमस्वरूपी हद्दपार करा। आता पाहायचंय हेच, लोकांचा हा संताप प्रशासनाच्या निर्णयांवर खरंच परिणाम करतो का? तो जहां तक मेरी आवाज जा रही है, जो मेरी आवाज सुन सकते हैं, अगर आज आप नहीं खड़े हुए तो हमारे युवकों का भविष्य बहुत काले अंधेरे में चला जाएगा। आपको ही उठना होगा, हमारे युवकों को उठना होगा और इस सनबर्न फेस्टिवल को होने से रोकना होगा जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी, क्योंकि वक्त बहुत कम है। हमें उठकर इसका पुरजोर विरोध करना चाहिए। ऐसे फेस्टिवल जो हमारे युवकों की जिंदगी बर्बाद कर रहे हैं, उन्हें नशे की जैसी हानिकारक चीजों की तरफ धकेल रहे हैं, हमें उठना होगा, उनके खिलाफ बोलना होगा और अपनी आवाज सिर्फ महाराष्ट्र ही नहीं पूरे देश तक फैलानी होगी। हर युवक को सोशल मीडिया, रस्ते, जहां आपको जगह मिले, इस सनबर्न फेस्टिवल के विरुद्ध आप सभी खड़े होइए, एक स्वर में बोलिए, रद्द करो, रद्द करो, रद्द करो।